रामराम मंडळी, कसे आहात? अपेक्षा करतो की सगळेजण मजेतच असाल. मी पण एकदम व्यवस्थितच आहे. आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघाल. जर तुम्ही व्हिडिओ 4-5 सेकंदच जर बघितलात तर कमेंट तुम्ही काय म्हणून करणार आणि काय लिहिणार याकरिता तुम्हाला एक काम करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांना माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला अर्धवट कुणीही सोडून जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W. शॉर्टकटमध्ये जर सर्च करायचं जर झालं तर यूट्यूबमध्ये सर्च करा राजू ऑफिशियल H1W. एकदम वर तुम्हाला माझाच चॅनल दिसेल आणि तुम्ही तिथे जाऊनसुद्धा माझे व्हिडिओ बघू शकता. या चॅनलवर पॉलिटिक्स आणि काही योजनेविषयीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅनलवर देण्यात आलेली आहे. या चॅनलवर प्लेलिस्टसुद्धा आहे, तुम्ही त्या प्लेलिस्टसुद्धा चेकआउट करू शकता. काय असतं विश्वास मित्रांनो? विश्वास म्हणजे काय? विश्वास किती प्रकारचा आहे? विश्वास हे 3 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार आहे एखाद्याचं ऐकून विश्वास करणं, डोळ्यांनी बघून विश्वास करणं आणि एखादं जर काम करण्यापूर्वी ईश्वराचं नाव वगैरे घेऊन जर तुम्ही काम केलात, कर्म करून विश्वास करणं, असे 3 विश्वासाचे प्रकार आहेत. पण मित्रांनो, आता काही तासांपूर्वी म्हणण्याऐवजी काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत. यामध्ये बरेचसे पुढारी सहभाग घेतले होते. काही लोक जिंकलेत, काही हरलेत. पण यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की जे लोक काहीतरी करू शकतात, अशा लोकांना जनतेवर विश्वास होता. पण त्या विश्वासावर जनता खरी उतरली नाही हे म्हणण्याऐवजी या नेत्यांना विश्वास ठेवणंच अतिशय महाग ठरलं. कारण विश्वास आणि अतिविश्वास, विश्वास करणं ठीक आहे पण अतिविश्वास असणं माणसाला नेहमी धोकाच देऊन जात असतं मित्रांनो. म्हणून कधीही कुणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. प्रेम प्रकरणामध्ये पण असंच घडतं. एखादा मुलगा मुलीच्या मागे लागला, तो जर कन्व्हिन्स करत असेल तर ती मुलगी त्या मुलावर विश्वास ठेवते आणि प्रेमामध्ये धोका जर त्या व्यक्तीने त्या मुलीला दिला तर तेव्हा तिचा विश्वास प्रेमावरचा निघून जातो. जगात एक विश्वास असं एक अतूट धागा आहे. तो अतूट तर आहे, पण विश्वासाचा धागा हा अतिशय नाजूक असतो मित्रांनो. म्हणून कधीही तुम्ही आयुष्यात काहीही करा, पण कुणाचं विश्वासघात करू नका. विश्वासघातामुळे पुढच्या व्यक्तीला त्रास होतोच, पण त्याची जाण आपल्याला होत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपलं मन जर तोडलं ना, मग आपण पण त्या व्यक्तीवर, ईश्वरावर आणि जगावर विश्वास करत नाही आणि आपण नकारात्मक विचाराचे होऊन जातो. विश्वास तुम्ही करा, पण अतिविश्वास कुणावरही ठेवू नका. एखाद्यावर तुम्ही जर अपेक्षा करत असाल एखाद्या व्यक्तीकडून, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहत असाल, दुसऱ्यावर अवलंबून राहणारा व्यक्ती आयुष्यात कधी सुखी राहू शकत नाही आणि शेवटी त्याच्या पदरामध्ये निराशाच येते.
याच्या मागचं कारण काय आहे की आपण विश्वास त्या व्यक्तीवर केलं होतं किंवा ठेवला होता. तुम्ही इतरांवर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या कर्मावर सुद्धा विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही तुमची कामं स्वतः करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या मदतीसाठी कुणीही येत नाही. आता निवडणूक पार पडलेली आहे. आमच्याकडचा एक जो आमदार आहे त्या आमदाराचं नाव आहे भीमराव रामजी केराम. 2019मध्ये निवडून आल्याच्या नंतर हे आमदार इकडे कधी दिसलेच नाही आणि निवडणुकीच्या ऐनवेळी येऊन प्रचार प्रसार केला. आणि जी व्यक्ती समाजामध्ये वावरत असते, समाजामध्ये येणं जाणं करते आणि लोकांसोबत त्याच्या भेटीगाठी होतात, अशा व्यक्तीला हार पत्करावी लागली. कारण त्या व्यक्तीला जनतेवर असलेला विश्वास काल तुटला. तो त्यांचा विश्वास नव्हता तर त्यांचा भ्रम होता. भ्रमामध्ये कधीही माणसाने राहू नये. भ्रम एक असं आहे की माणसाला कधी आतून तोडेल. याचा अर्थ पूर्णपणे तो व्यक्ती शून्य होतो आणि त्याला कळेनासं होतं आणि तो योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. आणि काही दिवसापूर्वी आलेला माणूस, प्रचार प्रसार केलेला माणूस आज आमदार होतो. मला असं वाटतंय की त्या लोकांनी त्या नेत्यावर विश्वास नाही तर एका पक्षावर विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे. आणि जी व्यक्ती खरोखरच काही करणारी होती अशा व्यक्तीला विश्वासाने भ्रमामध्ये टाकून शेवटी अपयश पत्करावं लागलं. असे आमचे माजी आमदार प्रदीपजी नाईक होते. तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.